देवेंद्र फडणवीस सुद्धा काय म्हणाले होते की क्रॉस फायरिंग केलेलं आहे, त्यावर सुद्धा संजय राऊतांनी भाष्य केले। विजय सर, तुमचा मुद्दा मगाशी अपूर्ण राहिला होता आणि या सगळ्यामध्ये मला हा मुद्दा जोडायचा आहे की महाराष्ट्र पॅटर्नचा एक उल्लेख आता संजय राऊतांनी केला, त्याबद्दल नाही। संजय राऊतांचा महाराष्ट्र पॅटर्नचा मुद्दा असा होता की इथं सुद्धा बाळासाहेब थोरात किंवा अन्य काही महत्त्वाचे नेते संपले, म्हणजे त्यांना पराभूत केले। त्याच पद्धतीनं दिल्लीत केजरीवाल असतील किंवा या नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यांचा रोग पुन्हा ईव्हीएमवर आहे इथं आपल्याला दिसतोय। म्हणजे कालचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्राची निवडणूक झाल्यानंतर जो ईव्हीएमचा मुद्दा सुरू आहे, तो ईव्हीएमचा मुद्दा पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत। यातल्या ईव्हीएमच्या मुद्द्यातली एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, मला असं वाटतं की राहुल गांधींनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं नीटपणे द्यायला पाहिजे। बरोबर, 39 लाख जे ज्यादा मतदार आहेत ते 39 लाख मतदारांचं काय झालं, ते कुठून आले, किंवा शिर्डीत एका इमारतीत 7,000 मतदार आहेत म्हणून सांगितले, हे कुठून आले, या संदर्भातलं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे। 5 महिन्यात एवढे मतदार कसे वाढले, त्याचा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी किंवा आणखी भारतीय जनता पक्षाच्या कोणी नेत्यांना आरोप त्याला प्रत्युत्तर देणं किंवा दिल्लीच्या निवडणुकावर पराभव डोळ्यासमोर दिसायला लागला म्हणून हे बोलतायत असं म्हणणं मला वाटतं याला अर्थ नाही। कारण याचा खुलासा निवडणूक आयोगानं करायला पाहिजे। अजूनपर्यंत काय निवडणूक आयोगानं असं जाहीर केलेलं नाही की भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते हे यापुढे निवडणूक आयोगाचे काम आणि प्रवक्ते म्हणून काम करतील, असं काय कुणी जाहीर केलेलं नाही। त्यामुळे मला वाटतं निवडणूक आयोगावर आरोप झाल्यावर त्याचं उत्तर निवडणूक आयोगानं द्यायला पाहिजे, पण तसं आतापर्यंत होताना दिसत नाही। आणि सगळं हे जे गोंधळाचं चित्र निर्माण होतं यातनं होतं काय, वस्तुस्थिती, यातला मुद्दा असा आहे की वस्तुस्थिती समोर यायला पाहिजे यातल्या अधिकृत ईव्हीएमच्या संदर्भातलं एका लोकशाही प्रक्रियेत। ब्रेकिंग बघूया आणि त्यानंतर पुन्हा ही चर्चा अशी सुरू ठेवूयात। एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते दिल्लीवरून। कर्नल सिंग हे भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, निवडणूक आयोगाच्या कलानुसार भाजप 42 जागांवर पुढे आहे, आपला 28 जागांवर आघाडी मिळताना दिसते। काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही। या निवडणूक आयोगाच्या कलानुसार भाजप 42, भाजप पूर्ण बहुमताच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतंय। हे जर निकाल असतील तर भाजपची सत्ता निर्विवाद आहे। आणि या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर आपला 28 जागांवर या ठिकाणी आप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्याबद्दल आपण चर्चा सुद्धा करणार आहोत। मात्र हे कल सध्याचे बघतोय आपण निवडणूक आयोगाच्या कलानुसार भाजप 42 जागांवर पुढे आहे। भाजपचे प्रवक्ते, भाजपचे नेते मागच्या काही दिवसांपासून विजयाचा विश्वास व्यक्त करत होते आणि तसेच काहीसे निकाल लागताना पाहायला मिळत आहेत। या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आता आपचे प्रवक्ते जयसिंग शेरे सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले। जयसिंग जी, स्वागत आहे आपलं झी 24 तासच्या या चर्चेमध्ये। आपण अभिजित ब्रह्मनाथकर सरांच्याकडे जाऊया। विश्वास पाठक जी यांच्याकडे सुद्धा आपल्याला माहिती जाणून घ्यायची। पण अभिजित सर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, संजय राऊतांनी आता प्रतिक्रिया दिली की काँग्रेस आणि जर आप एकत्र असते तर परिस्थिती वेगळी बघायला मिळाली असती, हा एक मुद्दा। ओमर अब्दुल्लांच्या ट्विटचा सुद्धा त्यांनी किंवा प्रतिक्रियाचा त्यांनी दाखला दिला की एकमेकांसोबत लढा आणि संपून जा। काय वाटतंय, चित्र बदललं असतं, काय आकडेवारी सांगते? संदीप, मला असं वाटतं की लोकसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस सोबत होते, हे सोबत असून सुद्धा एकही लोकसभेची जागा जिंकता आलेली नाही। आणि त्यावेळेला भाजपला 55% मतं मिळालेली आहेत आणि 52 विधानसभेच्या जागेवर भाजप आघाडीवर होतं। हे चित्र मे 2024 मध्ये होतं। मागच्या 8-10 महिन्यामध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये एवढा मोठा दुरावा आलेला होता की दोघं एकत्र येणं शक्य नव्हतं। आणि जर कदाचित ते आलेही असते तर खालच्या कार्यकर्त्यांना कसं समजावून सांगितलं असतं, बंडखोरीला कसं रोखलं असतं, हे अनगिनत प्रश्न त्यामध्ये आहेत। त्यामुळं राजकारणामध्ये चर्चा करण्यासाठी हे ठीक आहे, परंतु दिल्लीच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये मात्र तशी परिस्थिती नव्हती। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला राहुल गांधी हे सुद्धा भ्रष्टाचारी आहेत अशा पद्धतीचं पोस्टर आम आदमी पक्षाने रिलीज केलं, त्यानंतरच काँग्रेस द्वेषाने लढायला लागली। त्याचा फटका हा आम आदमी पक्षाला या निवडणुकीत बसताना आपल्याला दिसून येतोय। अगदी अभिजित सर, आपण ही दृश्य काही बघूयात आणि त्यानंतर बाकीच्या चर्चेला सुरुवात करूया। ही दृश्य आहेत, भाजपनं आता जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे। जर 42 वरच्या सीटवर आघाडीवर असतील भाजप तर निकाल फारसे काही वेगळे असं वाटत नाही। निकाल थोडेसे याच आजूबाजूला असणार आहेत।
आपला 28 जागांवर आप कुठेतरी पिछाडीवर पडताना पाहायला मिळते. आपचे प्रवक्ते शेरे आपल्या सोबत आहेत. शेरेजी, कुठेतरी आता संजय राऊत म्हणाले किंवा जे इंडिया आघाडीचे काही पक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसला सोबत घेतला असतं तर परिस्थिती बदलली असती. काय वाटतं तुम्हाला, खरंच परिस्थिती बदलली असती? घ्यायला हवं होतं काँग्रेसला सोबत आपनं दिल्लीमध्ये? सांगायचं असं आहे की 2013, 2015, 2020, 2025 ज्या विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकींमध्ये आम आदमी पार्टीने स्वबळावरती सत्ता आणलेली आहे. 2013चा जर विचार सोडला तर 2015, 2020 ह्या 2 विधानसभा ज्या झालेल्या त्या निवडणुकींमध्ये आम आदमी पार्टी स्वतः एक स्वतंत्र वेगळा पक्ष म्हणून आम्ही तिथे सत्ता लढवलेली आहे आणि तिथे सत्ता स्थापन सुद्धा केले. 2013चा जर विचार सोडला, जर बाहेरून पाठिंबा दिलेला होता काँग्रेसने, तो भागच वेगळा होता. पण जर चित्र बघायला गेलं, लोकसभेची जी चित्र आहेत ती चित्र बघायला गेलं तर काँग्रेसचा भारतामध्ये जर लोकसभेमध्ये जर पाठिंबा द्यायचा होता तर आम्ही त्यांना दिलेला होता. म्हटल्याप्रमाणे ज्या लोकसभेच्या निवडणुकीचा जो विचार करता, ज्या पद्धतीने काँग्रेसला आम्ही पाठिंबा देऊन सगळ्या गोष्टी विचारपूर्वक केलेल्या होत्या, पण पंजाब आणि दिल्ली सारख्या स्टेटमध्ये आमचं तेवढं बळ आहे, कार्यकर्त्यांची संघटना आहे आणि कार्यकर्ते ग्राउंड लेवलवरती काम करत आहेत आणि त्या विचार करता आम्ही दिल्लीच्या निवडणुका स्वतंत्र लढलेल्या आहेत. त्याच्या मागचा उद्देश तोच आहे. आम्हाला ज्या पद्धतीने आम आदमी पार्टीला ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये जे परिवर्तन करण्याची जी क्रांती करण्याची जी गोष्ट होती, जी शिक्षणाची क्रांती असेल, रस्त्यांची असेल, इतर सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने मांडल्या गेलेल्या आहेत त्या जेव्हा म्हणजे आतापर्यंतचे जेवढे पण निकाल तुम्ही बघितले असतील, ज्या पक्षांनी फक्त घोषणा केलेल्या आहेत पण त्या घोषणा कधीच जमिनीवरती आलेल्या नाहीत. आम आदमी पार्टी स्वतःच्या जेवढ्या पण घोषणापत्र जेवढे पण बनवतं त्याला चॅलेंज करतं आणि सांगतं की आम्ही त्या ज्या सगळ्या घोषणा त्या आम्ही जमिनीवरती आणलेल्या आहेत आणि त्या लागू पण करून दाखवलेल्या आहेत. इव्हन शिक्षणाचा जर मुद्दा घेतला तुम्ही तर शिक्षणाचे जेवढ्या पण शाळा आहेत तर तुम्ही आज महाराष्ट्राच्या लेवलच्या शिक्षणाच्या शाळा बघा आणि दिल्लीच्या सरकारी शाळा बघा, त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आज आम्ही तिकडे महिलांना बस प्रवास फ्री दिलेला आहे, जिथे बसचा जो रेशो होता, आधी जो वापर होता त्याच्यापेक्षा कित्येक पटीने वाढलेला आहे. अशा खूप साऱ्या पाण्याची. अगदी जयसिंगजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. एकंदरीतच काय बऱ्याच योजनांची अंमलबजावणी केल्याचं तुम्ही म्हणता, मात्र पाण्याचा प्रश्न जसा अभिजित सरांनी किंवा चोरमारे सरांनी जो पाण्याचा प्रश्न, पैसे घ्या पण पाणी चांगलं द्या अशी म्हणायची वेळ दिल्लीकरांवर आली होती. विश्वास पाठक जे आहेत, विश्वास पाठक जी आपच्या प्रवक्त्यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले. तुम्ही तर 10 वर्षामध्ये आपनं काहीही केलं नाही अशा प्रकारची भाजपनं प्रचार केला त्या ठिकाणी, मात्र आपचे प्रवक्ते म्हणतात किंवा आपच्या नेत्यांनी सांगितलं की देशातल्या सगळ्या राज्यांच्या पेक्षा विकास जो आहे तो आम आदमी पार्टीनं दिल्लीत केला. तो विकास कुठे दिसायला हवा ना. ज्या प्रकारे आता मोदीजींनी 5 ट्रिलियनची इकॉनॉमीचा ध्यास घेतलाय, तर महाराष्ट्रामध्ये इथे सरकार बदलल्यानंतर आपण 1 ट्रिलियनची इकॉनॉमीकडे झेपावतोय. इन्व्हेस्टर्स इकडे पैसे टाकतात आहे. इथे कोस्टल रोड दिसतोय, इथे बुलेट ट्रेन दिसतंय, अनेक गोष्टी दिसतात आहे. असं दिल्लीमध्ये काय दिसलं? एक एनसीआर सोडलं जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असतं, तर जी दिल्ली आहे तिथले रस्ते बघा, इलेक्ट्रिसिटीचे पोल बघा, पाण्याची समस्या बघा, अनेक गोष्टी बघा. आणि तो फक्त दिखावाच होता. आणि दुसरं, तुम्ही भूलथापांना जास्त वेळ बळी पडू शकत नाही. तुम्हाला प्रामाणिक अप्रोच हवाच. शीला दीक्षितांनी देखील दिल्लीमध्ये फ्लायओव्हर पासून अनेक गोष्टी केल्या, मात्र लोकांचा कनेक्ट गेला, विश्वास गेला, त्यांचा अप्रोच आणि कमिटमेंट इथे जेव्हा डाऊन झाले तेव्हा ते देखील हारल्या. इथे तर यांनी केजरीवालांनी आल्या दिवसापासून नौटंकीच केली. आधी वॅगनआर गाडीबद्दल फिरले, छोट्या घरात राहील असं म्हटले, सरकारी कोणत्याही घेणार नाही. नंतर मग एकदम शीश महल, त्या शीश महलमध्ये फर्निचरची तुम्ही एक रेट बघाल, साध्या झेरॉक्स मशीनचे रेट बघाल, तर अशा प्रकारचा भ्रष्टाचार जनतेला मान्य नव्हता. शिक्षणामध्ये देखील त्यांनी भ्रष्टाचार केला, दारूमध्ये देखील त्यांनी भ्रष्टाचार केला आणि बोलले तसं न चाले अशी त्यांची ती प्रतिमा निर्माण झाली. तर आपल्याला जर पराभव झाला असेल तर त्यांच्या स्वतःमुळे झाला असेल. आमचा जो विजय होता तो एवढ्या शेड्यूल होत आहे की मोदीजींच्या नेतृत्वामध्ये डबल इंजिनची सरकार बनावी, दिल्लीचं चित्र बदलावं. 27 वर्षापासून भारतीय जनता पार्टी दिल्लीमध्ये असेंब्लीमध्ये सत्तेत नव्हता. एक काळ होता मदनलालजी खुराना असो, साहेबसिंग वर्मा असो, यांनी दिल्ली अतिशय चांगल्या प्रकारे राबविलेली होती. ते दिवस लोकांना परत हवे होते.
म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 5-6 जागांवरून आम्ही थेट 45 पर्यंत जातोय. याचा अर्थच असा की आम आदमी पार्टीचा नाकर्तेपणा आणि मोदीजींचं खुणावणारं असं शीर्षस्थ नेतृत्व